थांब, शपथ आहे तुला, वरती ढकलू नकोस. कारण तुझा भाग्योदय आता होणार आहे. आता तुझ्या घरात ती आनंदाची बातमी तुला मिळणार आहे, ज्या बातमीची आस तू सोडून दिली होतीस. आज तुझे सर्व भोग संपून जाणार आहेत. तुझं नशीब उजळणार आहे. तुझ्यावरील अटळ संकट देव आज नष्ट करणार आहे. होय, ज्यांनी तुला त्रास दिला तेच आता पश्चाताप करणार आहेत. म्हणून तू विश्वास ठेव, तुझी इच्छा पूर्ण होणार आहे. होय बाळा, कारण आज जर तू हे सोडलंस तर भगवंत तुझ्या घरी कधीच येणार नाही. देव काय म्हणत आहे हे एकदा ऐकून तर घे, नाहीतर नंतर तुला पश्चाताप केल्याशिवाय काहीच हातात शिल्लक राहणार नाही. बाळा, जिथे माणूस सोडून जातो तिथे देवाची साथ सुरू होते. जर तुझा विश्वास असेल तरच तू व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये होय, माझ्या देवावर विश्वास आहे असे टाईप कर. बाळा, आजच्या काळात यश मिळवण्यापेक्षा लोकांच्या बोलण्याला सहन करणं जास्त कठीण झालं आहे. कारण जो माणूस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यावर सर्वात जास्त टीका होते. काही लोक तुमच्या स्वप्नांवर हसतील, काही तुमच्या चुका वाढवून दाखवतील, तर काही तुमचं मनोबल तोडण्यासाठी मुद्दाम वाईट शब्दांचा वार करतील. पण बाळा, लक्षात ठेव, जगात प्रत्येक मोठा माणूस आधी हसला गेला आणि नंतर नावाजला गेला. होय बाळा, शेवटी त्याच लोकांनी त्याला मान सन्मान दिला. म्हणून तू लोकांना थांबवू नकोस, पण स्वतःला इतकं मजबूत बनव की त्यांच्या शब्दाची किंमत उरणार नाही. होय माझ्या लेकरा, नाव ठेवणाऱ्यांना उत्तर देण्यात आयुष्य वाया घालवू नकोस, तर स्वतःला इतकं घडव की त्यांनीच तुझं उदाहरण द्यायला मजबूर होतील. बदल हा बाहेरून दाखवण्याचा खेळ नाही, तर तो आतून घडवण्याची प्रक्रिया आहे. आणि जो माणूस स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतो त्याला थांबवण्याची ताकद कोणातच नसते. बाळा, यासाठी तुला तुझ्यात काही बदल करावे लागतील. तर ते बदल कोणते ते तू नक्कीच ऐक. आणि तू जर सहमत असशील तर हा संदेश आपल्या प्रियजनांना तू शेअर कर. बाळा, लोक नाव ठेवतात म्हणून तू दुःखी होऊ नकोस, पण सर्वप्रथम स्वतःच्या कमतरतांकडे प्रामाणिकपणे तू लक्ष दे. कारण जो माणूस स्वतःशी खोटं बोलतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही. तुमच्यात काय कमी आहे हे तू मान्य कर. आणि ही कमजोरी नाही बाळा, ती खरी ताकद आहे. लोकांनी दाखवलेल्या चुका ऐक, पण त्यातलं खरं काय आहे हे शांतपणे विचार कर. रोज स्वतःला थोडं सुधारण्याचा तू प्रयत्न कर. कारण छोट्या सुधारणा एक दिवस मोठा बदल घडवतात. जेव्हा लोकांना तुमच्यातली प्रगती दिसेल तेव्हा त्यांचा आवाज आपोआप कमी होईल. होय माझ्या बाळा, कमतरता लपवून नाही तर सुधारूनच त्यातून आपल्याला आदर मिळतो. बाळा, सगळे लोक तुला नाव ठेवत आहेत मला माहीत आहे, पण नाव ठेवतात म्हणून तू थांबू नकोस. शिस्त ही तुझ्या यशाची पहिली पायरी आहे. कारण उत्साह तात्पुरता असतो, पण शिस्त कायमस्वरूपी असते. रोज ठरलेल्या वेळी उठणं, ठरलेल्या वेळेत काम पूर्ण करणं आणि दिलेला शब्द पाळणं ही छोटी वाटणारी सवयी तुमचं व्यक्तिमत्व घडवते. एक दिवस मेहनत करून कोणी महान होत नाही. सातत्याने केलेली मेहनतच माणसाला वेगळी ओळख देत असते. लोक बोलत राहतील, पण तुम्ही तुमच्या मार्गावर ठाम राहा. कारण शिस्तबद्ध माणसाला दुर्लक्ष करणं जगालाही अशक्य नाही. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सहमत असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ असे टाईप करा. बाळा, तुला नाव ठेवणाऱ्यांसोबत वाद घालण्यात वेळ वाया घालवू नकोस. कारण शब्दांनी जिंकलेली लढाई तात्पुरती असते, पण कृतीने मिळवलेलं यश हे कायमचं असतं. तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना उत्तर देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे शांतपणे काम करत राहणं. तुमचं काम इतकं बोलकं असू द्या की स्पष्टीकरण देण्याची वेळच येऊ नये.
कारण जेव्हा परिणाम दिसू लागतात तेव्हा टीका करणारे सुद्धा गप्प बसतात. होय बाळा, यशापुढे प्रत्येकाचा आवाज कमी पडतो. कृती हीच खरी भाषा आहे जी सर्वांना समजते. त्यामुळे लोकांच्या अपमानास्पद बोलण्याकडे नाही तर स्वतःच्या कृतीकडे लक्ष द्या. स्वतःला घडवण्यात इतके व्यस्त राहा की लोकांचं बोलणं तुम्हाला ऐकूच येणार नाही. स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. जो स्वतःची किंमत ओळखतो त्यालाच जग किंमत देतं. प्रत्येकाच्या मताला मनावर घेऊ नका. काही लोकांना तुमच्यात चांगलं दिसणारच नाही कारण त्यांची नजरच तशी आहे. पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणाचंही बोलणं तुम्हाला हलवू शकत नाही. स्वतःच्या मर्यादा तू ठेव आणि त्याचं तू रक्षण सुद्धा कर. कारण बाळा, आत्मसन्मान असलेला व्यक्ती कधीही स्वस्थ ठरत नाही. सहमत असाल तर लव यू जिंदगी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. बाळा, कितीही तू प्रगतशील असली तरी नवनवीन कौशल्य तू आत्मसात कर. कारण जगात टिकण्यासाठी सतत शिकत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. काल जे पुरेसं होतं ते आज अपुरं ठरू शकतं. स्वतःला एका जागी तू कधीच थांबवू नकोस. वाचन कर, अनुभव घे, नवीन गोष्टी शिक. तुमच्यात जितकी जास्त गुणवत्ता तितके लोक तुम्हाला गंभीरतेने घेतील. कारण प्रगती थांबली की लोकांची नजरही बदलते.